परमेश्वराने आपल्याला शिकवले की जर आपण कराराच्या दूताच्या सर्व शिकवणींपासून दूर झालो आणि कराराला स्वीकारले नाही तर शेवटल्या दिवशी आपला न्याय अग्नीने केला जाईल. या आपण मलाखी अध्याय 4 वचन 1 वाचूया. मलाखी अध्याय 4 मध्ये या जगाच्या पृथ्वीच्या अंताबद्दलची भविष्यवाणी लिहिलेली आहे. पहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. निश्चितपणे भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. असा दिवस येईल. सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी काय बनतील? धसकट म्हणजे सुकलेले गवत. सर्व प्रकारच्या भुश्याला धसकट समजले जाऊ शकते. ते धसकट बनतील. तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकील. त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. परमेश्वर त्यांना पूर्णपणे अग्नीने शिक्षा करतील. पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे त्या तुमच्यावर न्यायत्वाचा सूर्य उद्य पावेल. त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल. तुम्ही गोठ्यातल्या वत्सांप्रमाणे बाहेर पडून बागडाल. तुम्ही दुष्टांना तुडवाल, कारण मी हे करीन त्या दिवशी ते तुमच्या पायांच्या तळव्यांखाली राखेप्रमाणे होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. येथे गर्विष्ठ लोकांसोबत कोणाला भस्म केले जाईल? दुराचारी काय करतात? कराराचे पालन न करणारे ते सर्व दुराचारी आहेत. या आपण यिर्मया अध्याय 11 वचन 1 वर जाऊ. कृपया हे वाचा. परमेश्वराकडून यिर्मयाला वचन प्राप्त झाले ते हे. तुम्ही ह्या कराराची वचने ऐका, यहुदाचे लोक व यरुशलेमकर ह्यांच्याशी बोला. तू त्यांना सांग, परमेश्वर इस्रायेलाचा देव म्हणतो, ह्या कराराची वचने जो ऐकाठ नाही तो शापित आहे. या आपण अध्याय 16 वर जाऊ. कृपया वचन 10 वाचा. तू ह्या लोकांना ह्या सर्व गोष्टी सांगितल्या म्हणजे ते तुला विचारतील, परमेश्वराने हे सर्व मोठे अरिष्ट आमच्यावर येईल असे का सांगितले? परमेश्वर आमचा देव ह्याच्या विरुद्ध आम्ही कोणता अपराध, कोणते पातक केले आहे? तेव्हा तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो, कारण हेच की तुमच्या पूर्वजांनी माझा त्याग केला. ते अन्य देवांच्या मागे लागले. त्यांनी त्यांची सेवा व भजन केले. त्यांनी मला सोडले. माझे नियमशास्त्र पाळले नाही. नियमशास्त्र हा करार आहे, हो ना? माझे नियमशास्त्र पाळले नाही. तुम्ही तर तुमच्या पूर्वजांच्या पेक्षा जास्त दुष्कर्म केले आहे. कारण पहा, तुम्ही सगळे आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे वागत असून माझे ऐकाठ नाही. ह्याकरता जो तुम्हाला ठाऊक नाही व तुमच्या पूर्वजांनाही ठाऊक नाही अशा देशात तुम्हाला ह्या देशातून घालवून देईल. परमेश्वराने म्हटले, जेव्हा लोक आपल्याला विचारतील की आम्हाला अशा नाशाचा सामना का करावा लागत आहे, तेव्हा आपण संदेष्ट्याच्या रूपात जाऊन लोकांना आठवण करून द्यावे. परमेश्वराने संदेष्ट्याला त्यांना आठवण करून देण्यास सांगितले की या गोष्टी घडल्या कारण की त्यांनी परमेश्वराचा करार मोडला होता आणि कारण की त्यांनी आपल्या दुष्ट अंतःकरणाच्या विचारांप्रमाणे कार्य केले होते. या आपण यिर्मयाचे पुस्तक अध्याय 44 मध्ये जाऊन आणखी एक वचन पाहू. यिर्मया अध्याय 44 वचन 22. तुमच्या कर्माचा दुष्टपणा व तुम्ही केलेली घोर कर्मे, दुष्ट कर्मे म्हणजे वाईट कृत्ये आणि वाईट गोष्टी, ही परमेश्वराला इतःपर सहन होईनात. म्हणूनच तुमचा देश ओसाड, वैराण, शापग्रस्त व निर्जन झाला आहे. हे आज दिसतच आहे. तुम्ही धूप जाळला, परमेश्वराविरुद्ध पाप केले, परमेश्वराची वाणी ऐकली नाही. त्याचे नियमशास्त्र, परमेश्वराचे नियमशास्त्र काय आहे? त्यांचा करार, त्याचे विधी, परमेश्वराचे विधी काय आहे? तो देखील त्यांचा करार आहे. अशा प्रकारे याचा अर्थ आहे, तुम्ही परमेश्वराच्या कराराचे पालन केले नाही. तुम्ही त्याचे नियमशास्त्र, त्याचे विधी व त्याचे निर्बंध ह्यांनी तुम्ही चालला नाही, म्हणून तुमच्यावर हे अरिष्ट आले आहे. हे आज दिसतच आहे. मलाखी अध्याय 4 मध्ये भविष्यवाणी केलेली आहे की सर्व गर्विष्ठ आणि सर्व दुराचारी धसकट बनतील आणि शेवटल्या न्यायाच्या दिवशी ते अग्नीमध्ये जाळले जातील. ही भविष्यवाणी कोणाला दर्शविते? जे कराराचे पालन करत नाही. आज जगामध्ये किती चर्च आहे? समुद्रतीरीच्या वाळूप्रमाणे अगणित चर्च आहे. जरी पुष्कळ चर्च आहे, पण त्या चर्चकडे करार नाही. कराराच्या दूताने या पृथ्वीवर जो करार स्थापित केले आहे तो तेथे नाही. या कराराशिवाय ते कसे म्हणू शकतात की ते खरे चर्च आहेत आणि कसे परमेश्वराचे लोक म्हणविले जाऊ शकतात? जसे की ते परमेश्वराच्या नीतिमत्वाचे पालन करत नाहीत, म्हणून ते काय बनतात? ते दुष्ट बनतात. परमेश्वराने मनुष्यजातीला नीतिमान बनविण्यासाठी आणि त्यांना पवित्र करण्यासाठी करार दिला. पण ते दुष्ट झाले कारण की
त्यांनी नीतिमत्व आणि पवित्रीकरणाच्या कराराला मोडले आणि त्याचे पालन केले नाही. जेव्हा आपण या गोष्टींचा गांभीर्याने विचार करतो तेव्हा आपण येशू ख्रिस्ताची सार्वकालिक स्तुती केली पाहिजे, ज्यांनी कायमचा करार नवीन कराराला दृढपणे स्थापित केले आहे, जो आता आपल्याकडे आहे. सर्व लोकांनो, सध्या हवामान खूप उष्ण आहे. हे वेदनादायक नाही का? कृपया सुक्या गवताप्रमाणे होण्याचा आणि भट्टीत टाकले जाण्याबद्दलचा विचार करा. कृपया नरकात जाण्याचा आणि सार्वकालिक जळत्या गंधकामधील यातनेबद्दलचा विचार करा. नवीन कराराशिवाय आणखीन काहीच नाही जे आपल्याला नरकापासून वाचू शकते, ज्याला कराराच्या दूताने ठरवून दिले आहे. तुम्हाला पुन्हा एकदा नवीन कराराला स्वीकारून आणि नवीन करारात जगण्याच्या महान आशीर्वादांची आणि कृपेची साक्ष देण्यासाठी सांगून मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.